नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रहो, एप्रिल महिन्यापासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या चळवळीला विरोध करणाऱ्या लोकांची संख्या सातत्यानं वाढत चाललेली आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनाची चळवळ मातंग समाज गेली 25-30 वर्ष करत आहे. ही लढाई न्यायालयीन लढाई, रस्त्यावरची लढाई, प्रशासकीय शासकीय पातळीवरची लढाई मातंग समाज महाराष्ट्रामध्ये लढतोय. परंतु एप्रिल महिन्यापासून महार समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांनी सोबत चर्मकाराला घेतलेला आहे. काही प्रमाणात ढोरांनाही घेतला आहे. ढोरांची फारशी चर्चा नाही, पण ढोरांनाही बरोबर घेतला आहे. होलार समाजाचे काही लोक, ज्यांचा अभ्यास नाही असेच लोक असं मी म्हणेन, तर हे लोक त्यांनी बरोबर घेतलेले आहेत आणि आरक्षणाला विरोध करतायत. मी पुन्हा सांगतो की आरक्षणाला विरोध करणारे हे महार समाज, चर्मकार समाजाचे लोक हेच खरं तर अनुसूचित जाती आरक्षणाचे लाभार्थी आहेत. आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ याच जातीने घेतलेला आहे आणि त्यांनी लाभ घेतला याबद्दल तक्रार नाही. मातंगाची तक्रार आहे, तुमचा वाटा तुम्ही घ्या आणि आमचा वाटा आम्हाला द्या. परंतु अशा पद्धतीची कोणतीही भूमिका न स्वीकारता, सामाजिक न्यायाची, समतेची, बंधुतेची, मैत्रीची कोणतीही भूमिका न स्वीकारता महार समाज केवळ बाबासाहेब आमचे आहेत म्हणजे बाबासाहेबांचं सगळं तत्वज्ञान आम्हाला समजलेलं आहे, बाबासाहेबांनी बुद्धाचं दिलेला धम्म आणि तो धम्म विचार आम्हाला सगळं कळलेलाच आहे आणि त्यामुळं आम्ही म्हणतोय तोच धम्म विचार, आम्ही म्हणतोय तोच बाबासाहेबांचा विचार, अशा पद्धतीची अत्यंत विकृत मानसिकता आज या लाभार्थी जातींची झालेली आहे. बाबासाहेबांचं नाव घेऊन हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करतायत, याच्यासारखी हास्यास्पद गोष्टच कुठली नाहीये. पण ठीक आहे, त्यांची भूमिका आहे, ते लोकशाहीच्या मार्गानं व्यक्त होत असतील तर आपली हरकत नाही. परंतु महार समाजामधले काही लोक आपली ही भूमिका मांडत असताना, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करत असताना, उपवर्गीकरणाच्या संदर्भात वैचारिक मांडणी करायची बाजूलाच राहिली, मातंग समाजालाच ते लोक टार्गेट करीत आहेत. आणि मातंग समाजाला विरोध, अण्णाभाऊंचा अपमान, लहुजी वस्तादांचा अपमान, टोटल जातीलाच संपूर्ण लक्ष करून अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये मातंग समाजाचा जाहीरपणे हे उल्लेख करतायत, अपमानकारक, निंदाजनक उल्लेख करतायत. आणि सगळ्यात खेदजनक जर कुठली गोष्ट असेल तर बाबासाहेब यांचे नातू आनंदराज आंबेडकर मंचावर उपस्थित असताना हा सगळा धिंगाणा सुरू आहे आणि आनंदराज आंबेडकर याबद्दल एक शब्द बोलत नाहीत. चिंतेची गोष्ट ही आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामधली जी काही दरी आहे महार, मांग आणि या सगळ्या समुदायामधली, ती वाढत चाललेली आहे. कारण मंचावर आनंदराज आंबेडकर उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एक वक्ता मातंग समाजाच्या विरोधात बोलत असतो. याच्यामध्ये काही ठराविक लोक आहेत, त्यांची नावं माझ्यापर्यंत आलेली आहेत. एक म्हणजे कपिल सरोदे म्हणून आहे. तो काय भाषण करताना कुठं दिसत नाही, परंतु सोशल मीडियावरती हा सरोदे नावाचा जो माणूस आहे की ज्याचा चेहरा पाहणं सुद्धा अतिशय कठीण आहे, अवघड आहे. त्याचं ते बोलणं आणि एकदम किळसवाना असं वाटतं. तर तो सातत्यानं मातंग समाजाच्या विरोधात गरळ ओकत असतो. अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद यांचा अवमान करत असतो आणि तो सध्या आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेचा पदाधिकारी आहे असं मला समजलं. हा खूप वर्षापासून मातंग समाज आणि अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्तादांना लक्ष्य बनवत आहे, त्यांचा अवमान करतोय आणि त्याचा एक व्हायचा तोच परिणाम झाला
मला वाटते 2017 साल असेल, त्या वर्षी सोलापुरातल्या कार्यकर्त्यांनी कपिल सरोदेला धरून बेदम मारहाण केली आणि अक्षरशः त्याची सोलापूरच्या रस्त्यावरून धिंड काढली. पोलीस स्टेशनला नेला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. परंतु या घटनेनंतर त्यानं शांतपणे हे सगळं आपलं जी काही विचार भूमिका आहे ती बदलायला हवी होती, पण तो पिसाळला नंतर. आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याचं एकच ध्येय बनलेलं आहे, मातंग समाजाला विरोध आणि अण्णाभाऊ साठे आणि लहुजींचा अपमान. हेच काम करतोय तो. आणि आता तर त्याला हा रोगच लागलेला आहे, त्यामुळे तो ह्याच्यातून आता बरा होईल असं काही मला वाटत नाही. पण त्याचा विषय आपण सोडून देऊया. या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या चळवळीच्या निमित्तानं एक 2-3 लोक आहेत, त्यांनी एक बोलण्याचा ताळतंत्र ठेवलेलं नाही. त्यामध्ये थाटे राजू थाटे नावाचा एक कार्यकर्ता आहे, सुरडकर म्हणून एक आहे आणि शेळके म्हणून एक आहे. हे 2-3 लोक आहेत, सातत्यानं सोशल मीडियावरती मातंग समाजाच्या अनुषंगानं एकदम खालच्या पातळीवर, खालच्या म्हणजे जी खालची पातळी असते, त्या खालच्या पातळीच्याही खाली जाऊन हे लोक या समाजाचा टार्गेट करतायत, समाजाबद्दल बदनामीकारक बोलतायत, लिहितायत आणि वाटेल ते. तर मित्रांनो, याच संदर्भामध्ये सातत्यानं तो राजू थाटे नावाचा जो कार्यकर्ता आहे, मुंबई ठाण्यातला काहीतरी आहे, तर तो कार्यकर्ता मातंग समाजाला मांगट्याशिवाय बोलत नाही. आणखी बरेच लोक आहेत, मी आता नावं घेतलीत, मांगट्या बोलायचं. एवढंच नाही तर मांगो 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 मांगो, ते गाणं होतं ना, मांगो मांगो मांगो, त्या गाण्याच्या चालीवरती मांगाला मांगो मांगो असं म्हणायचं आणि त्याचा समाजाचा कसा अवमान होईल या दृष्टीनं सगळी माईकवर चर्चा, स्टेजवर चर्चा. अरे मातंग समाजातल्या सुद्धा काही लोकांनी बाबासाहेबांसाठी, या धम्मासाठी आपलं योगदान दिलंय, याचं काही भानच राहिलेलं नाहीये. महार समाजाबरोबर मैत्रीचा हात पुढं करणारे अनेक हजारो लोक मातंग समाजामधले आहेत, त्याचंही भान काय ठेवलेलं नाही ह्या ठराविक लोकांनी. ह्यांना खरं तर चेहराही नाही आहे. हे फार मोठे काही विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, नेते आहेत असंही नाही. परंतु कुठल्याही प्रकारची शिस्त आणि ताळतंत्र न ठेवता हे लोक मातंग समाजाला टार्गेट करतायत. हा राजू थाटे जो आहे, अण्णाभाऊंची बदनामी, लहुजी वस्तादांची बदनामी सातत्यानं करतोय. त्याच्या ह्या बदनामीमुळं अक्षरशः राजू थाटेला मातंग समाजाचे लोक राजू झाटे म्हणायला लागले. त्याला ही मातंग समाजाकडून आलेली रिॲक्शन त्यानं त्याला चेव चढला. तो आणखी मोठ्यानं, आणखी द्वेषानं पछाडलेला असल्यामुळं मातंग समाजाचा पुन्हा अधिक्षेप करू लागला. त्याला चेव आला रिॲक्शनमुळं आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की राजू झाटेला सोडायचं नाही. आणि 18 जुलै 2026ला अण्णाभाऊ साठेंचा स्मृतिदिन महाराष्ट्रामध्ये साजरा होत असतो आणि त्याच दिवशी राजू थाटेला ठाण्यातल्या मातंग समाजाच्या पोरांनी बोलवून घेतला आणि अक्षरशः त्याला लहुजी टोला म्हणा किंवा भद्या मार दिला, फोडून काढला. त्याला अपेक्षा एकच होती की तू या 2 समाजामध्ये का वैर निर्माण करतोयस, का भांडणं लावतोयस, का या 2 समाजामध्ये आणि दलित समाजामध्ये द्वेष निर्माण करतोयस. म्हणून त्याला चोपला आणि विषय तिथं संपला. त्यानंतर त्यानं परत मग आपली प्रतिक्रिया दिली वगैरे वगैरे वगैरे, तो एक भाग झाला. तो सुरडकर म्हणून जो आहे, त्याला आमचे मित्र भारत बुलढाण्याचे, त्यांनी दूरध्वनीवरून त्याच्याशी चर्चा केली, पण बोलणं मस्त वालच, समोरून सुद्धा प्रतिसाद चांगला नाही, समंजसपणाचा अजिबात प्रतिसाद नाही. काय तुम्हाला करायचं ते करा, कुठं आहेस तू, येतो मी, हे करतो ते करतो, ही सगळी चर्चा सुरू झाली. आणि राजू थाटेला मारहाण झाली. त्यानंतर मातंग समाजातल्याही काही मंडळींना, महार बांधवांकडून मारहाण झाली. पण सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे ती अशी की 18 जुलैला राजू थाटेला ठाण्यात मारहाण झाली.
का तर राजू थाटे हा मातंग समाजाच्या विरोधात सातत्यानं बोलतोय सोशल मीडियावरती. पण त्याची रिॲक्शन परभणीमध्ये जी झाली ती अतिशय चिंताजनक आणि खेदजनक आहे. कॉम्रेड गणपत भिसे याला एक महार समाजाच्या मंडळींनी राजू थाटेचा निषेध करण्यासाठी बैठक बोलावली 19 तारखेला आणि त्या राजू थाटेच्या मारहाणीचा निषेध ज्या दिवशी बैठकीत झाला त्याच रात्री 12:30च्या दरम्यान गणपत भिसेच्या घरावरती हे लोक गेले आणि गाडीची तोडफोड केली. गणपत भिसेला घरातनं तू बाहेर ये, तुला आरक्षणाचं उपवर्गीकरण पाहिजे ना, देतो आम्ही, अशा पद्धतीनं अक्षरशः धिंगाणा केला, नंगा नाच केला म्हटलं तरी चालेल आणि त्याच्या गाडीची तोडफोड केली. गणपत भिसेवर यापूर्वीही हल्ला झाला होता. आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये आझाद मैदानला जो पहिला मोर्चा निघाला जवाब दो, त्या मोर्चामध्ये गणपत भिसेंनी महार समाज हा आणि एकूणच अनुसूचित जाती समाज होमोजिनियस नाही अशा पद्धतीची भूमिका मांडताना महार समाजामध्ये सुद्धा कशा पोटजाती आहेत ते त्यांनी सांगितलं होतं आणि त्या पोटजातीचा उल्लेख केल्यामुळं भावना दुखवल्याच्या कारणातून महार समाजानं मला वाटते 2-3 मार्चमध्येच म्हणजे फेब्रुवारीत मोर्चा निघाला आझाद मैदानला आणि मार्चमध्येच परभणीमध्ये अक्षरशः गणपत भिसेच्या घरावर हल्ला झाला, गाडीची तोडफोड झाली आणि त्यांना मारहाण झाली. गणपत भिसेची पत्नी आणि कुटुंबियांना सुद्धा मारहाण झाली. त्या दिवशी नशीब बलवत्तर म्हणूनच गणपत भिसे वाचले, अन्यथा त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ आलेली असती. हे बरोबर नाहीये. गणपत भिसे यांनी अत्यंत जबाबदारीनं या सगळ्या गोष्टीचा सामना केला आणि त्यातून ते सावरले, परंतु त्याला टार्गेट करण्याचं काम मात्र थांबलेलं नाही आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये एकूणच हे सगळं चित्र पाहता, ज्या पद्धतीनं विरोध वाढत चाललेला आहे ते पाहता महार समाज कुठल्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही आहे. आणि हा द्वेष वाढू नये, संपावा म्हणूनच मी हे व्हिडिओ बनवतोय. मी आमच्या महार बांधवांना एका बुद्ध वचनाची आठवण करून देण्यासाठी मी इथं बसलेलो आहे. ॲक्शनला रिॲक्शन येणार, मग ती मातंग समाजातून असो किंवा महार समाजातून असो. हे थांबवायचं असेल तर आपल्याला बुद्ध वचनाकडं जावं लागेल आणि त्या दृष्टीने मी आपल्याला सांगेन की बुद्धाचं एक धम्मपद आहे. बुद्धाच्या धम्मपदामध्ये एक श्लोक आहे, एक वचन आहे, न हि वेरेन वेरानी समंतीध कुदाचनम अवेरेनच संमंती यस धम्मो सनंतनो. फार महत्वाचं वचन आहे मित्रांनो. द्वेषाने द्वेष संपत नाही, द्वेषाचा अंत अद्वेषानेच होतो आणि हा चिरंतन धम्म आहे. हा अद्वेष म्हणजे काय, तर हा अद्वेष म्हणजे प्रेम, मैत्री आणि करुणा. द्वेषाने द्वेष संपत नाही, तर प्रेम, मैत्री आणि करुणेनं द्वेष संपतो. आणि खरं तर स्वतःला नमबुद्धाय आणि बौद्ध धम्माचे पाईक म्हणवणारा हा समाज, यांचं प्रेम, मैत्री आणि करुणा हे मूल्य बुद्धानं शिकवलेलं गेलंय कुठं तेच कळत नाहीये. आणि म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी मी हे वचनाची त्यांना जाणीव करून दिलेलं आहे. मित्रांनो, बुद्ध हा जगाचा महागुरू आहे, जगाचे महागुरू आहेत, जगाचे मार्गदर्शक आहेत, जगाचे मार्गदाता आहेत, अखिल मानव जातीचे मार्गदाता आहेत. आणि त्या बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानावरती आधारित असे जे ग्रंथ आहेत धम्मामध्ये अतिशय वंदनीय पूजनीय ग्रंथ ते म्हणजे त्रिपिटक. हे जे त्रिपिटक आहे, त्रिपिटक म्हणजे काय, तर 3 पेट्या किंवा 3 टोपल्या किंवा 3 विभाग, 3 विभागामध्ये हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत बुद्ध तत्वज्ञानाच्या अनुषंगानं. ती त्रिपिटक म्हणजे विनयपिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. तर या 3 पिटकामध्ये सुत्त पिटक जे आहे त्या सुत्त पिटकामध्ये अनेक ग्रंथ आहेत. त्यामध्ये खुद्दक निकाय नावाचा एक विभाग आहे.
खुद्दक म्हणजे लहान, पाली भाषेमध्ये खुद्दक म्हणजे लहान आणि निकाय म्हणजे ग्रंथसंग्रह. तर सुत्तक पिटकातील खुद्दक निकायमध्ये धम्मपद हा एक वेगळा भाग आहे, वेगळा ग्रंथ आहे. आणि ही धम्मपद आहेत. या धम्मपदामध्ये 26 वग्ग आहेत. वग्ग म्हणजे अध्याय. धम्मपदामध्ये 26 वग्ग म्हणजे 26 अध्याय आहेत आणि या 26 अध्यायामध्ये एकूण 423 गाथा आहेत. गाथा म्हणजे श्लोक म्हणूया हवं तर. या 423 गाथा आहेत. तर या सगळ्या खुद्दक निकायामध्ये यमक वग्ग जे आहे अध्यायामध्ये, वग्गमध्ये यमक वग्ग, त्यातला पहिला अध्याय जो आहे त्या अध्यायातील 5वी गाथा किंवा 5वा श्लोक जर कुठला असेल तर हा श्लोक आहे, नहि वेरेन वेरानी समंतीध कुदाचनम अवरेनेच संमंती यस धम्मो सनंतनो. द्वेषाने द्वेष संपत नाही, द्वेषाचा अंत अद्वेषानेच होतो आणि हाच चिरंतन धम्म आहे. मित्र हो, भगवान बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध होते त्या काळातला हा किस्सा आहे. काय झालं होतं त्यावेळेला की पाली परंपरेनुसार कोसंबी हे नाव आपल्याला माहित आहे. कोसंबी हे शहराचं नाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद पासून 56 किलोमीटर अंतरावर आजही कोसंबी नावाचा जिल्हा आहे. आज कोसंबी हे बुद्ध काळामध्ये एक बौद्ध धम्माचं केंद्र होतं आणि या कोसंबीमध्ये बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने एकत्र होते आणि त्यामध्ये 2 भिक्खूंची किरकोळ वाद झाले. त्या 2 भिक्खूंचा वैयक्तिक किंवा वैचारिक जो वाद झाला, त्या वादाचा परिणाम असा झाला, कोसंबीच्या त्या संपूर्ण धम्म केंद्रामध्ये 2 गटामध्ये भिक्खूंची विभागणी झाली आणि माघार घ्यायला कोणीच तयार नाहीये. त्यावेळी त्या भिक्खूंना बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश म्हणजे हा आहे की नहि वेरेन वेरानी समंतीध कुदाचनम. द्वेषानं द्वेष संपत नाही, अद्वेषानेच द्वेष संपतो. मित्र हो, बौद्ध समाजाला माझं हेच सांगणं आहे की बुद्धाचं वचन लक्षात असू द्या. तुम्हीच नव्हे, आम्ही सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व समाजानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. द्वेषानं द्वेष वाढतो. क्रियेला प्रतिक्रिया द्या, पण तो द्वेष करतोय म्हणून तुम्ही द्वेष करू नका. तुम्ही समजदार आहात ना, तुम्ही बुद्धाचे अनुयायी आहात ना, तुमची जबाबदारी मोठी आहे. माझं कळकळीचं आव्हान आहे, अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण होईल, दुरावा निर्माण होईल, वैरत्व निर्माण होईल असं कुणीही वक्तव्य करू नका. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं वैचारिक तात्विक विरोध करा, भावनिक विरोध नको, जातीय विरोध नको. आपल्याला हे रोखावं लागेल. आणि म्हणूनच माझ्या बौद्ध समाजातल्या बांधवांना आणि सर्वच समाज बांधवांना माझं हेच आवाहन आहे की नहि वेरेन वेरानी हे वाक्य आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यानं कानशिला दिली किंवा एका गालावर मारलं म्हणून दुसरा गाल पुढं करणं नाही. न्यायानं, प्रेमानं, मैत्रीनं आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. मारहाण करण्याची काही गरज नाही आहे. तुमची वाणी कशी आहे त्याच्यावरती तुमची कृती ठरणार आहे. आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांना सांगेन, जी तुमची भूमिका आहे ती तुम्ही अवश्य मांडा, पण द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका, वर्तन करू नका. प्रश्न संपणार आहे पण द्वेष संपणार नाही. म्हणूनच माझी विनंती आहे, सगळ्यांनीच ही जबाबदारी ओळखून नंतर का होईना पण आपल्याला एकत्र यायचं आहे. एवढंच नाही तर आपण एकत्र राहून सुद्धा 2 भूमिका आपण मांडू शकतो आणि शासनाकडे असणारा जो निकाल आहे तो आपण निकाल घेऊ शकतो. एवढंच मी सांगतो आणि थांबतोय. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.